नमस्कार मंडळी. कधी तुम्हाला असे अनुभव आले आहेत का, जेव्हा तुम्ही शिवांचे नाव घेतले तेव्हा मनामध्ये असीम शांतता, पवित्रता आणि मंगलतेचा संचार झाला? आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांनी हा दिव्य अनुभव नक्कीच घेतला असेल. महाशिवरात्री ती ही पावन रात्र आहे, ज्या रात्री सृष्टीतील प्रत्येक श्वास हा शिवमय होतो. हा दिवस फक्त पूजेचा नसून आत्म्याचे शिवासी होणारे दिव्य मिलन दर्शवते. भगवान शिव हे फक्त त्रिपुरारीच नाहीत, आपल्या जीवनातील प्रत्येक अंधकार दूर करणारे नीलकंठही आहेत. या पवित्र दिवशी ते आपल्या भक्तांवर विशेष कृपादृष्टी बरसवतात. महाशिवरात्रीची ती कथा अशी आहे की ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. मंडळी, आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी शतकानुशतके आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या सांगत आले आहेत. ही अशी कथा आहे की ही प्रत्येक वेळी ऐकताना थेट आत्म्याला स्पर्श करते, मनाला हादरवून टाकते आणि अंतःकरणाला अपार शांती प्रदान करते. हीच आहे महाशिवरात्रीची कथा. भोलेनाथांच्या अपार कृपेची ही अद्भुत कहाणी आहे, जिथे भक्तीचा लहानसा भाव सुद्धा महादेवांच्या दरबारात स्वीकारला जातो. तुम्ही कदाचित विचार करत असाल, ही कोणती कथा आहे जी तुमच्या अंगावर काटा आणेल? तर ऐका, मी तुम्हाला त्या काळात घेऊन जाते जिथे देवता आणि मनुष्य यांच्यातील अंतर फारसे नव्हते, जेव्हा भोलेनाथाची कृपा त्यांच्यावरही बरसत असे जे त्यांना ओळखतही नव्हते. ही कथा आहे विश्वासाची. ही कथा आहे पश्चातापाची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही कथा आहे भोलेनाथाच्या असीम कृपेची. तुम्हाला एक विनंती आहे, अर्धवट सोडलेली कथा ही दुःखाचे आणि पापांचे आमंत्रण बनते आणि म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्ण ऐका, अर्धवट सोडू नका. फार प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. त्यावेळी या धर्तीवर अंधकाराचे साम्राज्य पसरलेले होते. ना सूर्य होता, ना चंद्र, ना दिवस होता, ना रात्र. सर्वत्र एक गहन शांतता होती, जी प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणात भीती निर्माण करत होती. त्या काळात स्वर्गात देवतांचे आणि पृथ्वीवर मनुष्याचे जीवन अत्यंत कठीण झाले होते, कारण तारकासूर नावाचा राक्षस तीनही लोकांवर आपला भयंकर अत्याचार प्रस्थापित करत होता. तारकासुराने ब्रह्मदेवाची इतकी तपश्चर्या केली होती आणि वर प्राप्त केला होता, त्यामुळे तो जवळजवळ अमर झाला होता. त्याने असा वर मागितला होता की त्यांचा वध केवळ भगवान शिवाचा पुत्रच करू शकतो. तारकासुराला माहीत होते की भगवान शिव संसारापासून विरक्त होऊन हिमालयातील बर्फामध्ये ध्यानमग्न झाले आहेत आणि त्यांच्या विवाहाची कोणतीही शक्यता नाही. म्हणून तो निश्चिंतपणे अत्याचार करू लागला. तो देवतांना स्वर्गातून हाकलून देत असे, ऋषीमुनींची तपस्या भंग करत असे, निर्दोष प्राण्यांना प्रचंड छळत असे. त्याचा अत्याचार इतका वाढला की भगवान इंद्रांना सुद्धा आपले सिंहासन सोडून जंगलात लपून बसावे लागले. संपूर्ण ब्रह्मांड हतबल झाले होते, परंतु कोणताही उपाय दिसत नव्हता. देवतांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली, भगवान विष्णूंकडे साकडे घातले, परंतु सर्वांकडून एकच उत्तर मिळाले की ही समस्या केवळ महादेवच सोडवू शकतात. परंतु महादेव आपल्या प्रिय पत्नी सतीच्या वियोगात इतके दुःखी झाले होते की त्यांनी संसारापासून नातेच तोडले होते. माता सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात, दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे यज्ञाच्या अग्नीत स्वतःचे प्राण अर्पण केले होते. त्या दिवसापासून महादेवांनी संसारातील सर्व बंधनांपासून मुक्ती घेतली होती. ते कैलास पर्वताच्या शिखरावर बर्फाच्छादित गुहेमध्ये बसून समाधीत लीन झाले होते. त्यांचे नेत्र बंद होते, श्वास स्थिर झाला होता, शरीर दगडासारखे निश्चल झाले होते. ना भूक होती, ना तहान, ना दिवस होता, ना रात्र. फक्त एक अनंत शून्यता होती, ज्यात ते पूर्णपणे विलीन झाले होते. देवतांनी विचार केला,
जर कोणत्या तरी पद्धतीने माता सतीचा पुनर्जन्म झाला आणि त्यांनी पुन्हा शिवाशी विवाह केला तर या संकटातून काहीतरी मार्ग सापडेल. ब्रह्मदेवांनी सांगितले की सतीने पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे, परंतु त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची कोणतीही आठवण नाही. आता देवतांसमोर नवीन समस्या उभी राहिली होती. पार्वतींचे शिवाशी कसे मिलन घडवायचे, कारण शिव समाधीतून बाहेर येण्यास तयारच नव्हते. हिमालयाची कन्या पार्वती बालपणापासूनच असामान्य होती. त्यांच्या मनात शिवांविषयी अतिशय गाढ आकर्षण होते. तरी त्यांनी शिवांशी कधीही भेट झाली नव्हती, तरीही त्या सखींना नेहमी म्हणत, एक दिवस मी महादेवांची पत्नी होईन. तेव्हा त्यांच्या सख्या हसत म्हणत, शिव हे योगी आहेत, ते संसारापासून विरक्त आहेत, ते कोणाशीही विवाह करणार नाहीत. परंतु पार्वतीच्या मनात एक अढळ विश्वास होता. एक दिवस नारद मुनी पार्वतीकडे आले आणि पार्वतीला म्हणाले, मुली, तू पूर्वजन्मी सती होतीस आणि शिवांची पत्नी होतीस. तुला पुन्हा शिवांना प्राप्त करायचे आहे, परंतु हा मार्ग सोपा नाही. शिव समाधीत लीन आहेत. त्यांना फक्त खरी निष्ठावान तपस्याच जागृत करू शकते. हे ऐकताच पार्वतीने तत्क्षणी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या माता पित्यांची आज्ञा घेतली आणि हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर शिवांची कठोर तपश्चर्या सुरू केली. ते कोमल शरीर होते. त्या राजकन्या होत्या. कधीही कष्ट सोसले नव्हते, परंतु शिवप्रेमाने त्यांना असीम शक्ती प्रदान केली होती. बर्फाळ वारे वाहू लागे तेव्हा पार्वतीचे शरीर थरथर कापू लागे, तरीही त्या हलत नसत. भयानक वादळे येत तरीही प्रचंड विजा कोसळत, बर्फवृष्टी होत असे, तरीही पार्वती ध्यानात लीन राहत. त्या एका पायावर उभ्या राहून तप करत. दिवस गेले व महिने गेले, वर्ष गेले, परंतु शिवांची समाधी तुटली नाही. देवतांनी पाहिले की पार्वतीच्या तपस्येमुळे तीनही लोकांमध्ये उष्णता पसरू लागली आहे. त्यांच्या तपाची अग्नी इतकी प्रचंड होती की पर्वत वितळू लागले. तेव्हा देवांनी कामदेवाला पाठवले की त्यांनी त्यांच्या पुष्पमानाने शिवांच्या मनात, हृदयात प्रेम जागृत करावे. कामदेव घाबरला होता, कारण शिवांच्या क्रोधाचा सामना करणे सोपे नव्हते. परंतु देवांच्या विनंतीमुळे तो तयार झाला. कामदेवाने वसंत ऋतूला सोबत घेतले. अचानक कैलासावर बर्फ वितळू लागले, फुले फुलू लागली, पक्षी गाणी गाऊ लागली. कामदेवाने आपला पुष्पबाण उचलला आणि शिवांच्या हृदयाला लक्ष्य केले. बाणाने थेट शिवांच्या हृदयाला स्पर्श केला. शिवांची समाधी तुटली. त्यांचा तिसरा नेत्र उघडला. त्यांनी पाहिले, समोर कामदेव उभा होता. त्यांना सर्व काही कळाले. त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नी प्रकट झाला आणि त्या अग्नीमध्ये कामदेव जळून भस्म झाला. कामदेवाची पत्नी रती विलाप करू लागली. संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले. महादेव पुन्हा तपश्चर्येत लीन झाले. आता परिस्थिती आणखीनच कठीण झाली होती, परंतु पार्वतीने हिंमत हारली नाही. त्यांनी आणखी कठीण तपस्या सुरू केली. त्या आता केवळ पानांवर जगू लागल्या, नंतर फक्त जल पिऊ लागल्या, नंतर फक्त त्या वायूवरच जगू लागल्या. त्यांचे शरीर कृश झाले, त्वचा काळवंडली, हाडे स्पष्ट दिसू लागली, परंतु त्यांच्याकडे दृढ निश्चय होता आणि शिवांविषयी अढळ प्रेम होते. एके दिवशी शिवांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पार्वतीकडे आले. ते पार्वतीला विचारू लागले, बाळा, तू इतकी कठोर तपश्चर्या का करत आहेस? पार्वतीने नम्रपणे उत्तर दिले की मी भगवान शिवांना पती रूपात प्राप्त करू इच्छित आहे. वृद्ध ब्राह्मण म्हणाले, अगं वेड्या मुली, शिव विचित्र आहेत. ते स्मशानात राहतात. भूतप्रेत त्यांच्या संगतीत असतात. गळ्याला साप गुंडाळलेले असतात. शरीरावर भस्म चोळलेले असते. तू इतकी सुंदर आहेस. तू एखादा चांगला वर पहा आणि त्याच्याशी तू लग्न कर. तेव्हा
पार्वतींना खूप क्रोध आला. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हणाल्या, तुम्ही शिवांची निंदा कशी करू शकता? शिव हे सर्व शक्तिमान आहेत. ते संपूर्ण ब्रह्मांडाचे पालनहार आहेत. त्यांच्यापेक्षा महान कोणीच नाही. मी त्यांनाच पती म्हणून स्वीकारणार आहे. त्यासाठी कितीही तपस्या करावी लागली तरी. हे शब्द ऐकताच शिव प्रसन्न झाले. ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. ते म्हणाले, पार्वती, तुझी तपस्या सफल झाली आहे. तुझ्या प्रेमाने आणि निश्चयाने माझे हृदय जिंकले आहे. मी तुझ्याशी विवाह करण्यास तयार आहे. संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लाट पसरली. देवता, ऋषीमुनी, गंधर्व, किन्नर सर्वजण विवाहाच्या तयारीला लागले. हिमालयाने आपल्या कन्येच्या विवाहासाठी भव्य विवाहाचे आयोजन केले. परंतु जेव्हा विवाहाचा दिवस आला तेव्हा मैना हे दृश्य पाहून व्यथित झाली. वरातीत कोणताही सजलेला राजा नव्हता. शिव अनवाणी चालले होते. शरीरावर भस्म लावले होते. गळ्यात साप होता आणि हातात त्रिशूळ होता. त्यांच्यासोबत भूत, पिशाच, वेताळ नाचत होते. कोणी शंख फुंकत होते तर कोणी डमरू वाजवत होते. ही विचित्र वरात पाहून मैना घाबरली आणि म्हणाली, मी माझ्या कन्येचा विवाह या अजब योग्याशी करणार नाही. परंतु पार्वती ठामपणे म्हणाली, माते, मी शिवांनाच आपला पती मानले आहे. त्यांच्या रूपरंगाशी मला काहीही देणे घेणे नाही. मला त्यांचे हृदय हवे आहे, जे सर्वात पवित्र आहे. हिमालयाने मैनेला समजावले, शिवांचे हे रूप त्यांच्या साधेपणाचे आणि वैराग्याचे प्रतीक आहे. ते संपूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहेत. ते आपल्या घरी येणे यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो. अखेरीस विवाह संपन्न झाला. ब्रह्मदेवाने कन्यादान केले. भगवान विष्णू साक्षीदार झाले. पार्वतीने भगवान शिवांचा हात धरला आणि त्यांनी 7 फेरे पूर्ण केले. त्या दिवशी स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. देवतांनी मंगलगान केले. संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने फुलून गेले. विवाहानंतर शिव आणि पार्वती कैलासावर निवास करू लागले. त्यांच्या प्रेमाच्या कथा तिन्ही लोकात पसरल्या. काही कालावधीनंतर त्यांना एक पुत्ररत्न झाले, ज्यांचे नाव कार्तिकेय ठेवण्यात आले. कार्तिकेय अतिशय अद्भुत आणि शक्तिशाली होते. त्यांनी देवतेच्या सेनेचे नेतृत्व केले आणि तारकासुराचा वध केला. अशा प्रकारे ब्रह्मांड पुन्हा शांतता आणि सुव्यवस्थेकडे परतले. परंतु ब्रह्मांडातील समस्या येथेच संपल्या नाहीत. देवता आणि असुर यांच्यात नेहमीच युद्ध व्हायचे. एकदा देवतांची शक्ती क्षीण झाली होती, कारण दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इंद्रांचे ऐश्वर्य नष्ट झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी सल्ला दिला की समुद्र मंथन करून अमृत प्राप्त करावे, जेणेकरून देवता अमर होतील. देवता आणि असुरांनी मिळून समुद्र मंथन सुरू केले. मंदार पर्वत रवी झाला आणि वासुकी नाग ही दोरी. देवतांनी वासुकीची शेपटी धरली आणि असुरांनी त्याचे मंथन सुरू झाले. समुद्रातून अनेक रत्ने बाहेर आली. माता लक्ष्मी प्रकट झाल्या आणि त्या भगवान विष्णूंकडे गेल्या. कामधेनू गाय प्रकट झाली. उच्च आश्रिय घोडा प्रकट झाला. ऐरावत हत्ती प्राप्त झाला. सर्व रत्न त्यांच्या हक्कदारांना देण्यात आली. परंतु त्यानंतर समुद्रातून भयंकर विष बाहेर आले, ज्याचे नाव हलाहल होते. हे विष इतके प्रचंड होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड जळू लागले. जिथे जिथे त्याचा थेंब पडत होता ते सर्व काही नष्ट होत होते. देवता घाबरून गेले. असुर पळून गेले. सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले. परंतु भगवान विष्णूंनी सांगितले की हे विष इतके प्रचंड आहे, इतके शक्तिशाली आहे की ते फक्त भगवान शिवच सहन करू शकतात. सर्व देवता महादेवांकडे पोहोचले आणि प्रार्थना करू लागले, हे महादेव, फक्त आपणच या विषाचा नाश करू शकता. आपण आम्हाला वाचवले नाही तर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल.
शिवांनी पाहिले की सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यांचे हृदय द्रवले. ते म्हणाले, हे माझे कर्तव्यच आहे. मला सृष्टीचे रक्षण करायलाच हवे. शिवांनी हलाहल विष आपल्या तळहातावर घेतले. विष इतके भयंकर होते की त्यांचा तळहात जळू लागला. त्यांनी ते विष आपल्या मुखात घेतले. तत्क्षणी पार्वती पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या हाताने शिवाचा कंठ दाबला, जेणेकरून विष खाली उतरू नये. विष शिवांच्या कंठातच थांबले आणि त्यांचा कंठ निळा झाला. अशा प्रकारे शिवांनी संपूर्ण विश्वाला त्या विषापासून वाचवले. तेव्हापासून त्यांना नीलकंठ संबोधू लागले. विषामुळे त्यांच्या शरीरात अत्यंत वेदना सुरू झाल्या. देवतांनी गंगाजलांनी संपूर्ण रात्रभर त्यांचा अभिषेक केला. पार्वतीने संपूर्ण रात्रभर त्यांची सेवा केली. हळूहळू विषाचा प्रभाव कमी झाला, परंतु शिवांचा कंठ निळाच राहिला. यानंतर देवांनी असा विचार केला की शिवांनी आपल्या रक्षणासाठी इतका मोठा त्याग केला आहे, म्हणून आपण त्यांची उपासना केली पाहिजे. परंतु प्रश्न हा होता, कोणत्या दिवशी आणि कशी? एकेकाळी एक शिकारी होता. तो अत्यंत क्रूर होता. तो निरापराध प्राण्यांना मारत आणि त्यांचे मांस विकून आपला उदरनिर्वाह करत होता. एके दिवशी तो जंगलात शिकार शोधत भरकटला. तो एका तलावाच्या काठी पोचला. तेथे एक बेलाचे झाड होते आणि त्याच्या खाली एक शिवलिंग होते. त्याला वाटले, पाणवठ्याच्या ठिकाणी एखादे जनावर किंवा एखादे हरिण नक्कीच येईल. आपण त्याची शिकार करू. म्हणून त्याने बेलाच्या झाडावर चढून रात्रभर तेथेच थांबण्याचा निश्चय केला. तो बेलाच्या झाडावर चढला आणि एका फांदीवर बसला. त्याला भूक आणि तहान लागली होती, परंतु त्याच्याकडे काहीच नव्हते. जशी रात्र सरकत होती तशी तो शिकारीची वाट पाहत होता. एखादी शिकार मिळेल का असा विचार करता करता तो झाडावरची पाने तोडून खाली टाकत होता. ती बेलाची पाने खाली शिवलिंगावर पडत होती. अनवधानाने तो बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करत होता. ती रात्र फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थदशीची होती, जी अत्यंत पवित्र मानली जाते. शिकारी रात्रभर जागाच राहिला आणि नकळत त्याने व्रतही पाळले. त्याने बेलाची पाने अर्पण केली, जी शिवांना अतिशय प्रिय आहेत. असे करता करता रात्रीचा एक प्रहर उलटला. तेवढ्यात त्याला एक हरिण दिसले. तो धनुष्य उचलणार तेवढ्यात हरिण बोलू लागले, कृपया मला मारू नका. मी माझ्या मुलांना दूध पाजून परत येते. त्यानंतर तुम्ही मला मारा. शिकाऱ्याचे हृदय द्रवले आणि त्याने त्या हरिणाला सोडून दिले. नंतर आणखी एक हरिण आले. त्यांनीही तेच सांगितले. अशा प्रकारे 4 हरणे आली आणि शिकाऱ्यांनी सर्वांना सोडून दिले. त्याच्या मनात दयेचा भाव जागृत झाला होता. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू गळत होते. अशा शरणागत अवस्थेत त्या शिकाऱ्याला पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि साक्षात भगवान शंकर तिथे प्रकट झाले. ते भगवान शिवशंकर त्या शिकाऱ्याला म्हणाले, हे बाळा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालो आहे. तू काहीही न खाता संपूर्ण रात्र जागरण करून माझे पूजन केले आहेस. तुला हवं ते वरदान माग. साक्षात शिवांना आपल्या समोर पाहून तो शिकारी भगवान शिवांच्या पायावर कोसळला. तो म्हणाला, हे प्रभू, साक्षात तुमचे दर्शन झाल्यानंतर माझ्या मनात काहीही प्राप्त करण्याची इच्छा राहिली नाही. मी धन्य झालो आहे, मी धन्य झालो आहे. तेव्हा साक्षात शिवशंकर म्हणाले, हे भिला, आजपासून तुझे नाव गुह असेल. तू आजपासून आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सर्व बाजूने संपूर्ण असशील. भगवान श्रीराम स्वतः त्यांच्या जीवनकाळात तुझ्याकडे येतील. त्यांचे दर्शन आणि त्यांची सेवा केल्यामुळे तुला परमगती आणि मोक्ष प्राप्त होईल. तोच हा शिकारी होता जो पुढे गुह राजा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यांनी भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांना आपल्या नौकेत बसवून
त्यांना नदी पार करून दिली होती. भगवान शिवांचे दर्शन झाल्यामुळे त्या हरिणाच्या कुटुंबाचाही उद्धार झाला. ज्या रात्री हा संपूर्ण घटनाक्रम घडला ती रात्र होती महाशिवरात्रीची आणि म्हणूनच मंडळी महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या दिवशी हा मंत्र जर तुम्ही ऐकला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. 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 ओम नमः
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शि